रडारड वगैरे बऱ्याच धमक्या सुसाईडच्या अशा तशा. तो पण एक भयंकर काळ होता माझ्यासाठी आणि ते मला एकटीलाच घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी सुरुवात केली की मंगळसूत्र काढून टाक, तुझं लग्न झालं हे आपल्याला इथे दाखवायचं नाही, अजून करायचं आहे आपल्याला लग्न. इथून सुरुवात केली मी. तेव्हाही माझ्या पप्पांनी असा प्रयत्न केला होता की हिला लपवून ठेवायचं. मला आतल्या रूममध्ये त्यांनी ढकलून दिलं की जी पूर्ण डिपेंडंट मुलगी होती ती एकदम आता इंडिपेंडंट आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुवर्णा मोहन पवार. मी एक अशी साधारणच मुलगी होते. आता मी माझी स्टोरी तुम्हाला सांगायला जाते. एक नॉर्मल जी मुलगी असते जे एज्युकेशन करणं, तर माझ्या घरामध्ये मी पहिली मुलगी आहे की जी डॉक्टर झाली आणि जी बाहेर पडली. आमच्या घरातलं वातावरण असं नव्हतं की सगळं फ्री असायचं. म्हणजे एक वडील, 2 मोठे भाऊ आणि मी एकटी आणि आई. बायकांना जसं आधी दुय्यम स्थान असायचं सेम तसंच माझ्या घरातही होतं. बट स्टील माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि त्यांनी हिंमत दाखवली म्हणून मी शिकले. बाकी माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी एकटीच आहे की जी बाहेर पडली आहे आणि जी डॉक्टर झाली आहे. माझं एक 12वीपर्यंतचं एज्युकेशन मुंबईत झालं, डोंबिवली येथे. त्यानंतर मला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं, ते बाहेरगावी मिळालं. मग तिथून द्विधा मनस्थिती सुरू झाली की मी कधीच बाहेर राहिली नाही तर कसं जाणार, काय करणार. इथून सुरुवात केली. बट स्टील पप्पांनी हिंमत दाखवली, मीही हिंमत दाखवली. म्हटले जा ठीक आहे, मी ॲडमिशन घेतलं. पण 12वीपर्यंतचं जे माझं आयुष्य होतं ते कम्प्लीट डिपेंडंट होतं, म्हणजे माझ्या भावांवर आणि वडिलांवर. अगदी कॉलेजचा फॉर्म भरण्यापासून ते मार्कशीट आणायला जाण्यापर्यंत, स्कूलला जाणं येणं कम्प्लीट ते मला सोडवायचे. म्हणजे घ्यायला यायचं, जायला, परत आणायला यायचं, कंटिन्यू ते सोबतच असायचे. कधी मला असं एकटीला सोडलंच नाही. आणि अचानक असं कळलं की बाहेर ॲडमिशन होतं आहे, तर एक मनात एक आनंदही होता आणि एक दुःखही होतं. म्हणजे वाटायचं की फ्री राहावं, नंतर परत भीती वाटायची की आपण कधीच राहिलेलं नाही आहे. स्टील हिंमत करून बाहेर गेले. त्यानंतर थोडंसं फ्री बर्ड झाल्यासारखंच वाटलं. आता बाहेर ॲडमिशन आहे म्हटल्यावर घरात काही टेन्शन नाही, स्ट्रिक्ट वातावरण नाही, काहीच नाही. हॉस्टेल लाईफ होतं, छान वाटलं सुरुवातीला. मग असंच कॉलेज करता करता एक तर त्यात मी थोडंसं आधीपासून स्टुडियस होती आणि माझं एक गव्हर्नमेंट थ्रूच ॲडमिशन झालं होतं. मला काय असं मॅनेजमेंट कोट्यामधून वगैरे ॲडमिशन घेण्याची परिस्थिती नव्हती आमची एवढी काही, फार काही. ॲडमिशन झालं, त्यानंतर मग कॉलेज सुरू झालं. तिथून सुरुवात हॉस्टेल लाईफ. मग तिथे अभ्यासासोबत फ्रेंड्सही मिळाले, बऱ्याच मैत्रिणींशी ओळख झाली. तिथेच मग माझा प्रवास थोडासा टर्न झाला. अभ्यास सोडला नाही मी, बट ठीक आहे, एक बेस्ट फ्रेंड मिळाला. बेस्ट फ्रेंडमधून ते आमचं रूपांतर झालं प्रेमामध्ये. मग तिथून सुरुवात झाली. मग काही काळ आमचा व्यवस्थित गेला, 3-4 वर्ष जे कॉलेज होतं मेडिकल कॉलेजपर्यंत. पण अचानक फायनल इयरला असताना घरी कळालं की माझं असं चालू आहे. कॉलेज थ्रूच ॲक्च्युली झालं. आता मी एवढं डिटेल जात नाही आहे. बट तिथून माझ्या पप्पांनी मला परत गावी नेऊन सोडलं की कॉलेज वगैरे बंद. आणि माझं फक्त फायनल इयर राहिलं होतं, एक्झाम द्यायची होती. आणि पप्पांनी सांगितलं की आता बंद, इथून पुढे नाही करायचं. तो माझा सगळ्यात ब्रेकडाऊन होता. स्टील मी त्यांचं ऐकलं. मी गेले, 1 महिना तिथे राहिले. त्यांनाच वाटलं की फायनलच एक्झाम आहे तर आपण देऊया, तेवढी एक्झाम देऊन टाकूया. ते कसे बसे तयार झाले. मी एक्झाम दिली, मी पासआउट झाले. त्याच्यानंतर मग माझं इंटर्नशिपसाठी परत त्यांनी मला घरीच नेलं. परत माझं कल्याण आणि डोंबिवली तिथे माझं इंटर्नशिप करण्यात आली हॉस्पिटलमध्ये. बट तोच प्रवास, माझा जो ड्युटी टायमिंग आहे त्या ड्युटी टायमिंगला माझ्या भावाने आणून सोडायचं हॉस्पिटलमध्ये. परत ड्युटी संपली का घरी आणून सोडायचं. तोच आधीचा जो काळ होता 12वीपर्यंतचा आणि नंतर तोच सेम रिपीट झाला माझा एक 4 वर्षानंतर मेडिकल कॉलेज संपल्यानंतर. ते कुठेतरी खटकायचं म्हणायला. बट जे प्रेम जे म्हणतो आपण जे आहे ते कंटिन्यूअस राहिलं. मी काही ब्रेक केलंच नाही. मी टचमध्ये होतेच, बट स्टील घरच्यांच्या विरोधातच होते. पण घरच्यांना माहिती नव्हतं हे सगळं. लपून छपून आमचं फक्त बोलणं व्हायचं. त्यात माझा फोन काढून घेण्यात आला. बऱ्याच अशा गोष्टी घडल्या की खूप त्रासदायक होत्या त्या. बट 2 वर्ष मी परत इंटर्नशिप कंप्लीट केली. त्यानंतर परत मला गावी नेण्यात आलं. माझ्यासाठी स्थळं बघण्यात आली. जे पण स्थळ यायचं त्याला मी होकार देऊन टाकायचे. म्हणजे काहीही असो ते, मी पुढचा विचार नाही केला. कारण मी त्यांना सांगून ठेवलं होतं की मला लग्न करायचं तर ह्याच माणसासोबत करायचं असं. पण त्यांचा त्या गोष्टीला नकार होता कारण आंतरजातीय होतं. त्यामुळे मग त्यांनी ते अडूनच धरलं. शेवटी मग मी कुठल्याही माणसाला होकार द्यायला लागले. त्यामुळे मग त्यांनी म्हटलं की नको, तू आता जा परत कल्याणला, तिथे प्रॅक्टिस कर, बघूया आपण चांगलं स्थळ आलं का सुचूया. मग परत आमचं प्रेम जसं कंटिन्यू होतं त्यात आम्ही मग एक ठराविक काळानंतर डिसिजन घेतला
की काय करायचं, एक तर मी लग्न करून घेऊ का आपण लग्न करायचं. परत तेच फॅमिलीचा सगळा विरोध, त्याच्याही फॅमिलीचा विरोध होता, माझ्याही फॅमिलीचा विरोध होता. मग मी एक अट टाकली की तुझी फॅमिली जर सपोर्टिव्ह असेल तर मी काही करायला तयार आहे. मग आमचं असं ठरलं की आपण फॅमिलीला सांगूया. माझ्या फॅमिलीला तर माहीतच होतं, पण त्यांच्या फॅमिलीला नव्हतं माहिती. मग त्यांनी ते कन्व्हिन्स केलं, बट स्टील ते रेडी नव्हते. मग कसंही करून थोडंसं ते कन्व्हिन्स झाले की लग्न लावेपर्यंत. मग आम्ही काय ठरवलं की आपण कोर्ट मॅरेज करूया. मग कोर्ट मॅरेज करून ठेवलं आम्ही. आणि एक सडन झाल्यानंतर मी एकदम घरी अचानक फोन करून सांगून दिलं की असं असं मी करते. इनफॅक्ट केलं आहे मी लग्न. त्यानंतर मग तोच मेलोड्रामा जो सगळ्यांकडे होतो, तोच रडारड वगैरे, बऱ्याच धमक्या सुसाईडच्या अशा तशा. तो पण एक भयंकर काळ होता माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग आमचं लग्न झालं होतं. माझे घरचे कंप्लीट विरोधात होते, ते बोलणं बंद केलं त्यांनी, माझ्याशी फोन वगैरे कॉन्टॅक्ट सगळं बंद केलं. त्यानंतर 6 महिन्यानंतर आमचं लाईफ मुंबईतच चालू होतं, ते पण मुंबईचेच होते. मग आम्ही हॉस्पिटल जॉब वगैरे जॉईन केला, सगळं सुरळीत चालू होतं. फक्त की माझ्या घरच्यांचा विरोध होता. पण एकदम सडनली 6 महिन्यांनी ते आले की असं दाखवलं की आता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुझं सुरळीत झालं आहे, सगळं चांगलं आहे, ठीक आहे, मग आपण आता घरी जाऊया आणि एकदा सगळ्यांच्या समोर परत एकदा लग्न लावूया. मग माझ्या घरचे इकडचे सासरकडचेही तयार झाले, ठीक आहे सगळं चांगलं झालं वगैरे असं तसं. ते म्हणे मग तू घरी चल आता. त्यांनी मला घरी नेलं कल्याणला. मग तिथून मग परत त्यांनी मला गावी न्यायला सांगितलं की तिथे आजी आजारी आहे म्हणून, असं मला कारण सांगून ते तिथे घेऊन गेले. आणि ते मला एकटीलाच घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी सुरुवात केली की मंगळसूत्र काढून टाक, तुझं लग्न झालं हे आपल्याला इथे दाखवायचं नाही, अजून करायचं आहे आपल्याला लग्न. इथून सुरुवात केली मी. ठीक आहे, ते मान्य केलं. मग हळूहळू माझे फोन्स त्यांनी बंद करून टाकले, माझा फोन काढून घेतला की नाही बोलायचं त्याच्यासोबत. मग एक नंतर एक अशी रात्र आली की त्यावेळेस खूप तमाशा करण्यात आले घरामध्ये. आणि माझं दुसरं लग्न लावण्याचा पूर्ण त्यांनी तयारी करून ठेवलेली होती मला न सांगता. आणि खूप बर्डन आलं होतं की आता तुला दुसरं लग्न करावंच लागेल, तो आधीचं लग्न सोडून दे, असं तसं हे ते. खूप मला खूप टॉर्चर करण्यात आलं, भयंकर. मग अशा कंडिशनमध्ये स्टील माझ्या नवऱ्याने मला एक मोबाईल छोटा लपवून दिलेला होता. जरी माझा मोबाईल काढून घेतला तरी तू हा राहू दे. कारण तिकडनं निघताना बरेच असे फ्रेंड्स होते की त्यांनी सांगितलं की तुझ्या घरच्यांचा भरोसा नाही, असं नाही तसं नाही. पण मला असं वाटायचं नाही की ठीक आहे, माझे घरचे होते थोडे त्रासदायक, केलं त्यांनी, बट ते आता मान्य केलं तर असं काही होणार नाही. म्हणून मी पण त्यांना असं म्हटलं नाही असं काही नाही होणार. बट स्टील त्यांनी मला एक बॅगमध्ये मोबाईल दिला होता. मग त्या मोबाईलमुळे मला ॲटलिस्ट त्यांच्या पुढे पोहोचवण्यात तरी आलं की मेसेज की मला असं असं इथे होतं आहे, असं असं घडतं आहे, हे तरी तिथे निरोप गेला माझा मेसेज थ्रूच. कॉल करण्याचा तर प्रश्नच नव्हता, गावी आमचं घर होतं त्यामुळे तो विषयच नव्हता. मी जेव्हा बाथरूममध्ये वॉशरूममध्ये गेले तेव्हा त्यांना कॉल करून मेसेज करून सांगितलं. मग त्यांना ते कळलं. मग तिथून त्यांनी सगळं सुरुवात केली. नेक्स्ट डे आमचं लग्नाचं प्लॅनिंग होतं आणि आदल्या दिवशीच ते नाईटलाच माझ्या घरी आले. म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांचे मित्र, आणि ते पोलिसांकडे गेले. पोलिसांकडनं त्यांनी, माझं तर कोर्ट मॅरेज झालं होतं त्यामुळे सर्टिफिकेट वगैरे सगळे घेऊन आले ते की हिचं लग्न झालेलं आहे असं तसं. ते डायरेक्ट माझ्या घरीच आले. मग तेव्हाही माझ्या पप्पांनी असं प्रयत्न केला होता की हिला लपवून ठेवायचं. मला आतल्या रूममध्ये त्यांनी ढकलून दिलं एकदम. बट स्टील मी पळत पळत बाहेर आले. मग मी समोरच आले त्याच्यामुळे पोलिसांना काही हे नाही करता आलं एकदम. मग मी फ्रंटला आले. त्यानंतर मी त्यांना सगळं सांगितलं. तो एक म्हणजे एक म्हणतो ना, आई वडिलांना डावलून दुसऱ्याकडे जाणं थोडं ते डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. बट ते करणंही गरजेचं होतं. कारण मी एका पुरुषासोबत 6 महिने राहून आले आणि दुसरं लग्न करण्याचं ते माझ्या मनात येतच नव्हतं. म्हणजे माझी ती तयारीच होत नव्हती. मग मी परत पोलिसांकडे गेले, आई पप्पांना समजावलं पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग तेच परत मेलोड्रामा, रडारड वगैरे. मग पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथेही मला सांगण्यात आलं पप्पांनी की तू असं सांग की तुला भूल देऊन लग्न केलं किंवा काही. आणि पप्पांनी असं भरपूर पैसे घेतले होते खिशात पोलिस विकत घेण्यासाठी. सगळी तयारी पूर्ण लाईन लावून ठेवली होती. फक्त माझ्या उत्तरावर आता माझी सुटका होती की मी काय बोलावं. एका साईडला आई वडील, एका साईडला नवरा. म्हणजे कोणाचं घ्यावं, काय डिसिजन घ्यावं, इथून सुरुवात होती. साधारण मी डिसिजन घ्यायला मला तासभर लागला. मी शेवटी माझं नवऱ्याचंच नाव घेतलं. कारण इथून मला सगळं खोटं सांगितलं जात होतं की सांगायची की भूल देऊन दिलंय तुला. आणि मला तसं काही नव्हतंच केलेलं. मी स्वतः माझ्या मर्जीने लग्न केलेलं आणि मी खुश होते ना, त्यामुळे मला दुसरं लग्न करायचंच नव्हतं. बट स्टील आईवडिलांकडे बघून थोडं वाटायचंच की आपणच एक पहिली मुलगी आहे घरातली की जी शिक्षण केली आहे, प्लस त्यांनी मला एवढं शिकवलं आहे.
बाहेर पाठवलं आणि त्यांचा आपण विश्वास तोडतोय. एकाकडे हे वाटायचं आणि एकाकडे नवऱ्याचं प्रेम वाटायचं. तिथेही द्विधा मनस्थिती. शेवटी मी फायनल डिसिजन घेऊन माझं नवऱ्याचं नाव घेऊन मी त्यांच्यासोबत निघून गेले. तिथून पुढे 8 वर्षाचा कालावधी गेला. साधारण माझे आईवडील माझ्याशी बोललेच नाही. 8 वर्षानंतर एकदम सडन परत एक ब्रेकडाऊन आला. त्याच्यामध्ये माझ्या भावाच्या मुलाने एक फाशी घेतली होती आणि ती मला कळाली. म्हणजे माझी भावाची मुलं जी आहेत ना ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती, पण ते घरच्यांना कुणालाही माहीत नव्हतं. मग ते कळल्यानंतर मला तिथे जावं लागलं आणि मी ॲज अ मेडिको डॉक्टर असल्या कारणाने बऱ्याच गोष्टी मी हँडल केल्या, मी मॅनेज केल्या. मग ते सगळं कळलं. मग तिथून पुढे मग माझ्या भावाने सांगितलं. मग परत मला घरी बोलवण्यात आलं. परत तोच मेलोड्रामा, रडणं वगैरे. पण मग तिथून जी सुरुवात झाली आता, तो जो ट्रॅक होता तो एकदम सुरळीत झाला माझा आता. आणि तो एक म्हणतो ना एक ब्रेकडाऊन असतो आपल्या लाईफमध्ये पुढे जाण्याचा, तो ब्रेकडाऊन माझा तिथेच संपला. माझे आईवडील खुश आहेत, माझे सासू सासरे खुश आहेत आणि मी आता लाईफच्या अशा स्टेजला आहे की जी पूर्ण डिपेंडंट मुलगी होती ती एकदम आता इंडिपेंडंट आहे, जी स्वतःचं हॉस्पिटल मॅनेज करते, अकाउंटिंग मॅनेज करते, इवन सगळे व्यवहार तिच्या हातात आहे. हे बघणं म्हणजे हे मला हवं होतं, जे ते मी साध्य करून दाखवलं. आणि तुम्ही मला ही बोलण्याची संधी दिली E3 टॉक शोने, त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद करते. थँक्यू.